घराचा दरवाजा तोडून दरोडा, दाम्पत्यास मारहाण करीत सुमारे 1,15,000चा ऐवज लंपास. तारदाळ येथील प्रसाद कुलकर्णी मळा परिसरात मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून अज्ञात 7 जणांच्या टोळीनं दाम्पत्यास मारहाण करत 1,15,000 रुपयांच्या सोने चांदीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल राजाराम गायकवाड वय 56 राहणार प्रसाद कुलकर्णी मळा तारदाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 1:15 वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या पत्नी घरी झोपलेले असताना अज्ञात 7 इसमांपैकी काही जणांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र, अंदाजे किंमत 96,000 रुपये, सुमारे 5 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे रिंग, अंदाजे 60,000 रुपये, चांदीचं पैंजण 14,000 रुपये तसेच लोखंडी पेटीत ठेवलेली 25,000 रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीनं काढून घेतली. एकूण सुमारे 1,15,000 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद आहे. तसेच आरोपींपैकी एकानं फिर्यादी यांच्या पाठीवर मारहाण करून धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलंय. घटनेनंतर आरोपींनी घराला बाहेरून कडी लावून पलायन केलं. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुटे करीत आहेत. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणं तसेच स्थानिक माहितीच्या आधारे तपासाची चक्र फिरवण्यात येत आहेत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.